गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी शेअर बाजारातून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या सर्वच बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी जो अभ्यास करावा लागतो तो अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे व त्यातून निघालेल्या निष्कर्षाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर ते व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हणजे आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी व का असा निष्कर्ष मिळतो. तर त्यामुळेच आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी असा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, मी 2 ते 3 दिवसापूर्वी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. तर त्यात मी एक आवाहन केले होते की तुम्हाला हवा असेल त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. त्यानुसार एका बंधूंनी CAMS म्हणजेच कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आता आपण CAMS म्हणजेच कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्व कंपन्यांसाठी म्हणजे एकूण मार्केटसाठी एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 27 मार्च 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 22,819 ह्या अंकावर क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. परंतु निफ्टी निर्देशांकाचा 52वी खाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आता आपले मार्केट हे 52वी खाय अंकापासून सुमारे 3554 अंकांनी खाली आहे. म्हणजेच काय, तर आपले एकूण शेअर मार्केट हे सध्या 52वी खायपासून सुमारे 13.47% इतके खाली आहे. मित्रांनो, सध्या युद्धजन्य स्थिती आहे, त्यामुळे जागतिक सर्वच शेअर बाजार सध्या पडझड होत आहे. तर त्यामुळेच आपल्या शेअर बाजारातसुद्धा पडझडीची सुरुवात होत आहे आणि आपलं शेअर मार्केट हे सध्या ऑल टाईम हाय म्हणजे 52वी खायपासून सुमारे 13.47% इतके खाली आहे. परंतु मागील मंदींचे जर इतिहास बघितले मंदींचे, तर 2008 साली 2020 साली जी मंदी आलेली, कोरोनाच्या काळात 2020 साली जी मंदी आलेली, तेव्हा एकूण शेअर मार्केट हे सुमारे 50% सुद्धा खाली आले होते. त्या मानाने आपले शेअर मार्केट सध्या 13.47% इतकेच खाली आहे. तर मित्रांनो, आता आपण CAMS म्हणजेच ह्या CAMS ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे CAMS म्हणजेच कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस. आणि ही मित्रांनो कंपनी फायनान्स सेक्टरमधील फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट्स ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, CMS ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत बजाज फिनसर्व, ICICI AMC, HDFC AMC, AB कॅपिटल, निपॉन, ऑसम इन्व्हेस्ट, चोला फाइनहोल्ड, ABSC AMC, तसेच मित्रांनो CDSL, तसेच आनंद राठी,
मित्रांनो, ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, मुद्दा क्रमांक 2 काय तर CMS या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. मित्रांनो, आज दिनांक आहे 27 मार्च 2026 आणि आज CMS ह्या कंपनीचा एक शेअर 637 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, मुद्दा क्रमांक 3 काय तर 52 खायलो. मित्रांनो, कॅम्स कंपनीचा 52 खाय किंमत जर बघितली तर ती होती 875 रुपये व 52 क्लो किंमत जर बघितली तर ती होती 611 रुपये. म्हणजे एक वर्षाची हायलो किंमत जर बघितली तर ती 875 611 एवढी होती. मित्रांनो, आणि किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स 3165 रुपयेला मिळत होता. परंतु मित्रांनो, ह्या कंपनीचं म्हणजे आत्ता कोणत्याही माध्यमात ह्या कंपनीची जर हिस्ट्री बघितली तर ती जी हिस्ट्री दिसते 2 वर्षापूर्वीची किंमत दिसते 3165 रुपये. परंतु ह्या कंपनीनं 5 डिसेंबर 2025 साली शेअर स्प्लिट केलेला आहे. म्हणजेच काय तर जी किंमत आता दिसते म्हणजे ते स्प्लिट झाला आहे. म्हणजे काय तर त्या कंपनीची फेस व्हॅल्यू जी 10 रुपये होती ती 2 रुपये केलेली आहे. त्यामुळेच आत्ता जी किंमत दिसत्या हिस्टोरीमध्ये 3165 रुपये त्याला भागिले 5 म्हणजे त्याची किंमत 633 रुपये होती. मित्रांनो, 5 वर्षापूर्वीची किंमत 359 रुपये होती आणि 6 वर्षापूर्वीची किंमत 303 रुपये होती. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत आपण ह्या कंपनीच्या बाबतीत फक्त 6 वर्षच मागे जाऊ शकतो. कारण की ह्या कंपनीचा शेअर्स 2020 सालापासून आपल्या शेअर बाजारात लिस्ट झालेला आहे. मित्रांनो, आपण इतर कंपनीच्या बाबतीत 10 वर्ष 20 वर्षसुद्धा किमतीच्या मागे जातो. परंतु ह्या शेअरच्या बाबतीत आपण 6 वर्षच मागे जाऊ शकतो. मित्रांनो, अभ्यासाचा मुद्दा क्रमांक 4 काय तर मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीचं बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीची शेअर बाजारात असलेली सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीची शेअर बाजारात असलेली सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, कॅम्स ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 15,791 करोड रुपये. मित्रांनो, 5वा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. मित्रांनो, कॅम्स ह्या कंपनीला 2025 साली 441 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 337 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 274 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 289 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2021 साली 218 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. मित्रांनो, अभ्यासाचा मुद्दा क्रमांक 6 काय तर कॅम्स कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे. मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात आत्ता शेअर्स आहेत तर ते शेअर्स सध्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहे ते पाहणे. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्याचे मालक कोणते घटक किती टक्के आहे ते पाहणे. मित्रांनो, कॅम्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा एक हिस्सा ह्या कंपनीत 44.66% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 22% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत सामान्य जनता. त्यांचा हिस्सा आहे सुमारे 27%. तर मित्रांनो, आत्ताच आपण CMS म्हणजेच कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, ह्या कंपनीला 2021 साली
218 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 441 करोड रुपये झालेला आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 633 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 359ला मिळत होता, 6 वर्षापूर्वी सुमारे 303 रुपयाला मिळत होता, तोच स्कॅम्स ह्या कंपनीचा एक शेअर सध्या करंट व्हॅल्यूला 637 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 633, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 359, 6 वर्षापूर्वी गुंतवलेले कमीत कमी 303 रुपये, आत्ता करंट व्हॅल्यूला 637 रुपये झालेले आहेत. आणि जर मित्रांनो लमसममध्ये जर बघितलं तर ह्या कंपनीत 6 वर्षापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते जे आत्ता करंट व्हॅल्यूला 5.40 पट म्हणजे जवळजवळ 1 लाखाचे 5,40,000 रुपये झाले असते मित्रांनो. म्हणजेच या कंपनीनं भरघोस असा नेट प्रॉफिट दिलेला आहे मित्रांनो. परंतु आपण अभ्यासक्रमात सुद्धा पाहिले की कोणत्याही कंपनीचा शेअर्स कमी किमतीत घेऊन जास्त किमतीत विकणे हा सर्वात पहिला फायदा असतो मोठा, परंतु त्याच्यापासून अजूनही फायदे होत असतात, ते म्हणजे डिव्हिडंड, बोनस, राईट. तर मित्रांनो ह्या कंपनीच्या डिव्हिडंडच्या बाबतीत बोलायचं झालं तर ह्या कंपनीनं दरवर्षी भरघोस असा डिव्हिडंड दिलेला आहे. 2025 बद्दल जर बोललं तर ह्या कंपनीनं 2025मध्ये 4 वेळा एक वर्षात 4 वेळा डिव्हिडंड दिलेला आहे. म्हणजे 17 रुपये 50 पैसे, 19 रुपये, 11 रुपये, 14 रुपये. एकत्र जर ती किंमत केली तर ह्या कंपनीनं 2025 साली पर शेअर 61 रुपये 50 पैसे इतका डिव्हिडंड म्हणजेच लाभांश दिलेला आहे मित्रांनो. निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. परंतु ह्या कंपनीत मित्रांनो प्रमोटर होल्डिंग म्हणजेच मालकाचा हिस्सा हा 0% आहे. ही कंपनीचे मालक सध्या FII म्हणजेच फॉरेनर इन्व्हेस्टर आहेत. तर मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही मित्रांनो. निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो, कंपनीला सतत नेट प्रॉफिट होतोय, नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे. परंतु प्रमोटर होल्डिंग जर बघितलं तर ते 0% आहे. त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य वाटत आहे परंतु उत्तम नाही. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, गुंतवणुकीसाठी कधीही योग्य कंपनी किंवा उत्तम कंपनीच निवडावी. आपल्या चॅनलवर आपण जे कंपन्यांचे अभ्यासाचे व्हिडिओ बनवले आहेत त्या कंपनीत आपण निष्कर्ष असा काढलेला आहे योग्य किंवा उत्तम. त्या कंपनीत 52 खायपासून एकूण मार्केट खाली आल्यामुळे त्या कंपनीचा शेअर जेव्हा खाली येईल तेव्हा प्रत्येक लो पॉईंटला आपल्या ऐपतीनुसार त्या कंपनीत टप्प्याटप्प्याने रक्कम गुंतवावी. तर मित्रांनो ह्या कंपनीत वार्षिक विश्लेषणानुसार टप्प्याटप्प्याने रक्कम गुंतवण्यात सध्या हरकत वाटत नाही. परंतु ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो. CMS ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो CMS ह्या कंपनीशी तुलना करणाऱ्या स्पर्धक कंपन्यांपैकी आपण मित्रांनो आपल्या चॅनलवर बजाज फिनसर्व, HDFC MSC तसेच मित्रांनो ABSL SMC, CDSL ह्या कंपनीचे सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत. तर त्या व्हिडिओची तुलना ह्याच्याशी करा आणि ह्या दोन्हींपैकी कुठली कंपनी उत्तम वाटते ते पहा, त्यात रक्कम टप्प्याटप्प्याने गुंतवा. तसेच मित्रांनो आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष क्रमशः व्हिडिओ बनवतोय ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्याच्यात 16 व्हिडिओ आहेत. तर आपल्या चॅनलवर जाऊन शेअर बाजार अभ्यासक्रम ही आपल्या चॅनलवरील प्लेलिस्ट ज्यांना बेसिक माहिती हवी त्यांनी संपूर्ण 16चे 16 व्हिडिओ पहा ही विनंती. भारत माता की जय.